नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube सेशनमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 10वी पहिली कविता जय जय हे भारत देशा. ही जी कविता आहे ही आहे मंगेश पाडगावकरांची. या कवितेमध्ये त्यांनी भारताबद्दल खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते पाहूया आपण. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, मातीमधूनही तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. जय युगधैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा, तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. बघा त्यांनी या कवितेतून आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारतावरती बऱ्याच जणांनी आक्रमण केलं होतं. बऱ्याच जणांची सत्ता ही भारतामध्ये होती. तरी सुद्धा आपण काय केलेलं आहे त्याच्यातून एक नवीन अशी आपली एक असे असूनही आज भारतामध्ये अनेक शूरवीर जन्माला आले. त्या अनेक कष्टकरी शेतकरी या भारत भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत. या अशा भारतामध्ये अनेक संस्कृतीचे लोक राहतात. अनेक संस्कृती धर्माचे लोक एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये समानतेची भावना आहे. आपला हा भारत देश आजही प्रगतीच्या पथावर आहे. आपल्या देशावर आपले प्रेम आहे. आपण नेहमीच हे सुद्धा म्हणत असतो. आपल्या देशावर प्रेम असल्यामुळे या भारताचा विकास कसा व्हावा यासाठी प्रत्येक जण आजही तेवढ्या तळमळीने काम करत असतो. त्याचबरोबर आज या जगामध्ये आपल्या भारताचा असं पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की भारत हा एक आशेचा किरण आहे. कारण एवढं सगळं घडूनही आज भारत एक विकास भारताचा चांगला विकास दिसून येत आहे. आणि आपल्या भारतामध्ये अनेक अशा प्रकारे लोकांना ज्ञान मिळते. आपल्या भारतामध्ये अनेक संस्कृती आहेत. आणि अशा या सगळ्या गोष्टींमुळे भारत कसा आहे तर नवचैतन्याचा नवसूर्याचा असा देश आहे, असे या कवितेतून आपल्याला दिसून येते. भारतामध्ये एवढ्या सर्व सत्ता येऊन गेल्या. इंग्रजांनी आपल्यावरती बरेच सारे अन्याय अत्याचार करून गेलेले आहेत. त्यांनी आपल्यावरती बराच बघा तिथे काय दिलंय, बळापुढे व छळापुढे नस इथे वाकल्या माना, अन्यायाला भरे कापरे बघून शूर अभिमाना. जय आत्मशक्तीचा देशा, जया त्याग भक्तीचा देशा, तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा भारत हा असा देश आहे की इथे भारतातील लोकांना आपला जो अभिमान आहे कधीही गमावला नाही. त्यांच्या छळामुळे ते कधीही झुकले नाहीत. एवढा आपल्यावरती अन्याय झालाय, आपलं एवढं छळ करून सुद्धा आज भारत देश हा स्वतंत्र झाल्यानंतर अशा प्रगतीपथावर आज सुद्धा उभा आहे. अनेक जणांनी त्यासाठी आपला स्वतःचा त्याग दिलेला आहे. आपली जी भक्ती आहे देशाबद्दल ही दाखवून दिलेली आहे. त्यामुळे हे भारत जो देश आहे तो कसा आहे, आपल्या जगाची एक नव्या ह्या अशा जगापुढे ही आपल्या भारत काय आहे तर एक आशेचा किरण आहे. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, श्रमातून पिकलेली शेते पहा, डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व क्रांतीचा देशा, तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. आता भारतामध्ये विशेष म्हणून शेती हा व्यवसाय केला जातो. आणि ह्या शेतामध्ये काम करणारे हे आपले शेतकरी बंधू आहेत. ह्या शेतकरी जोपर्यंत कष्ट करणार नाही, त्यांचा जोपर्यंत त्यांनी कष्ट करून त्यांचा घाम गळेपर्यंत ते कष्ट करतात आणि शेतीतून आपले पीक उगवतात. आणि त्यांनी सांगितलेलं या श्रमातून पिकलेली शेते पहा, डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. आणि ज्यावेळेस ते शेती त्यांची बहरून येते तर त्यावेळेस त्यांना खूप सारा आनंद झालेला असतो. जय हरित क्रांतीचा दे, आपला भारत कसा आहे तर हरित क्रांतीचा देश आहे, विश्व शांतीचा देश आहे. तो नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. एवढ्या सुंदर शब्दात त्यांनी आपल्या भारताबद्दल सांगितलेलं आहे. त्यांनी पुढे सांगितलेलं आहे, पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भोवताली, अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. जय लोकशक्तीचा देशा, जय दलित मुक्तीच्या देशा,
तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. आपल्या भारतामध्ये अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी राज्य केले आहे. इंग्रजांचे राज्य मोठे होते आपल्या भारतामध्ये. एवढं सर्व असताना झोपड्या कंगालांच्या थरारल्या भोवताली, अंधाराच्या झाडीत उठल्या झळकत लाख मशाली. आणि या एवढं सगळं अंधारामध्ये सुद्धा त्यांनी काय करून दाखवलेलं आहे, तर आपली एक शक्ती दाखवलेली आहे. मशालीसारखी आपली शक्ती दाखवलेली आहे. जे लोकशक्ती आपल्या भारतामध्ये आज लोकशाही आहे. कुठल्याही प्रकारची दुसरी सत्ता नसताना आपल्या भारतामध्ये काय आहे, तर लोकशाहीचा भारत हा लोकशाहीचा देश आहे. भारतामध्ये अनेक लोकांवरती, दलितांवरती, गरिबांवरती अनेक प्रकारचे अत्याचार करण्यात आले होते आणि त्यातून ते भारत देश हा मुक्त झालेला आहे. म्हणून भारत देश कसा आहे, तर तो नव्या जगाची आशा आहे. जय जय भारत देशा, असे या मंगेश पाडगावकरांनी या कविता सांगितलेलं आहे. तर ही अतिशय सुंदर अशी कविता त्यांनी एवढ्या सुंदर शब्दामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. हा भारत देश खरंच खूप हाल अत्याचारांनी असा त्यांनी सहन केलाय भारत देशाने. आणि आज भारत देश हा जगासाठी एक नव्या आशेचा किरण म्हणून दिसून येतो. जर का तुम्हाला ही कविता आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला विसरू नका. थँक्यू.